पण माझं एक तो थॉट होता की मला नोकरी नाही करायची. नोकरी करून दुसऱ्यांचा गुलाम नाही बनायचं. बिझनेसने आपला बिझनेस 2 पैशाचा कमी राहिला तर चालेल, पण आपण आपल्या स्वतःच्या मर्जीचं ना आपला जो खानदेशचा स्वाद आहे, तो पूर्ण भारतात कसा पोहोचवता येईल आणि कशाद्वारे पोहोचवता येईल एक आयडिया सुचली. एकदम कमी प्रमाणात 100 पॅकेट, 50 पॅकेट असे बनवले आणि दुकानदारांना दिली. समोरच्यापेक्षा मी ₹1 कमी दिला. ₹2 काढले पण ₹1 कमी. तर तुम्ही शाळेत आहात तर मग हे सगळं मॅनेज करून कसं जमतं? कारण शाळा करायची, तू जिरवळीचा अभ्यास करतो, तो 8वीला आहे. माझ्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते. 2 ते 3 महिने बिझनेस क्लोज होता. बोलतात रोडावर विकून काय होणार आहे, सिंपत्ती घेतोय फक्त, तू रोडावर विकतोय कसं काही नाही होणार ते बोलतात. कारण मला माहिती मी रोडावर विकणार आहे, पण एक दिवस त्याच रोडवर माझा एखादी मॉल असतो, दुसऱ्याचे प्रोडक्ट विकायचो ना, तर समजा आजी मला घरून येते मला भेटायला, मम्मीचा कॉल येऊन द्यायचा, आजी येते तू सगळं लपवून घे. मम्मीला माहिती होतं मी विकतोय. वॉलेटमध्ये माझ्याकडे ₹3000 ठेवले होते आणि स्टार्टिंगला नाशिकमध्ये आल्याच्या दुसऱ्या दिवशीच ते वॉलेटमधले ₹3000 म्हणजे वॉलेट पडलं का कुठं गेलं ते माहीत नाही, ते हरून गेले मी.